नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती झाडं अशी असतात की त्यांना अतिशय पवित्र मानलं जातं. काही वृक्षांमध्ये तर देवी देवता वास करतात अशी मान्यता आहे. अशाच अत्यंत पवित्र आणि शुभ वनस्पतींपैकी झाडांपैकी एक झाड म्हणजेच आंब्याचं झाड. आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असं म्हटलं जातं. हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो आणि त्यामुळं कोणतेही शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्यामध्ये ही आंब्याची पानं वापरणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय म्हणजेच आंब्याच्या पानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. या आंब्याच्या पानाचे अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला देखील करायचा आहे. ज्या मुलामुलींचा विवाह जमत नसेल, विवाहामध्ये अडचणी येतात, प्रेमविवाह करायचा असेल आणि त्यामध्ये देखील काही अडचणी येत असतील किंवा कुंडली दोष असेल किंवा इतर काही कारणानं मुलांचे जर विवाह ठरत नसेल, विवाहामध्ये जर काही अडचणी येत असतील तर आपल्याला या आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. आता कशा प्रकारे उपाय करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीचीच मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय केल्यानं, ही सेवा केल्यानं तुमच्या मुलांच्या विवाहामधील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहत आहात हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असून त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं अतिशय शुभ मानली जातात. या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते. आंब्याच्या पानाचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरतात. तर आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय करायचा आहे आपल्याला सोमवारी. जर तुमच्या कुटुंबावर जर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल, घरामध्ये सतत किरकिर होत असेल किंवा घरामध्ये सतत कलह होत असतील आणि यामुळे जर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर मग तुम्हाला सोमवारी आंब्याच्या पानाचं तोरण तुमचा जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्यावर टांगायचं आहे. यामुळं नकारात्मक शक्ती घरापासून दूर होणार आहेत आणि मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदणार आहे. फक्त आता हे तोरण बनवत असताना आंब्याची जी पानं आहेत तर त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि असे हे स्वस्तिक काढलेले आंब्याच्या पानाचे तोरण तुम्हाला दरवाजाला टांगायचं आहे. हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे. दररोज जरी शक्य झालं तरी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ज्या काही विशिष्ट तिथी असतात तर त्याला देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर आपलं जे मुलांचं आंघोळीचं पाणी आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला या दिवशी चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. तर आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी देखील चालेल. हा उपाय तुम्हाला करायचा आहे शिव मंदिरातच जाऊन. हा उपाय करत असताना आई वडिलांनी केला किंवा मुलांनी केला, कोणीही केला तरी देखील चालेल. आई वडील जर हा उपाय करत असतील तर आई वडिलांनी आपल्या मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे. तर आपल्या जवळपास ज्या ठिकाणी शिवमंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. जाताना शिवपूजेसाठी लागणारं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे. शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत घेऊ शकता किंवा पाण्यानं अभिषेक केला तर देखील चालेल. आणि त्याचबरोबर 108 बेलपत्र घ्यायचे आहेत. प्रत्येक बेलपत्रावर तुम्हाला ओम किंवा जर शक्य होत असेल तर ओम नमः शिवाय लिहिलं तरी चालेल किंवा प्रत्येक बेलपत्रावर तुम्हाला ओम असं चंदनानं लिहायचं आहे. आणि यासोबतच तुम्हाला 11 आंब्याची पानं लागणार आहेत. आता ही पानं घेत असताना तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करताय म्हणजे सोमवारी हा उपाय करताय तर सोमवारी सकाळीच तुम्हाला ही झाडाची पानं तोडून घ्यायची आहेत. पानं घेत असताना कुठेही तुटलेली, खराब झालेली किंवा फाटलेली अशी आपल्याला पानं घ्यायची नाहीत, अखंडच पानं घ्यायची आहेत. त्यानंतर या प्रत्येक पानावरती तुम्हाला तुमच्या मुलाच्या विवाहासंबंधी जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला एका शब्दामध्ये लिहायची आहे. म्हणजेच जर एखाद्याला प्रेमविवाह करायचा असेल आणि त्या प्रेमविवाहामध्ये जर काही अडचणी येत असतील तर फक्त प्रेमविवाह लिहायचा आहे. मनासारखं जोडीदार मिळत नसेल तर मनासारखं जोडीदार एवढंच लिहायचं आहे. किंवा कुंडलीमध्ये काही जर दोष असतील तर कुंडली दोष लिहायचा आहे किंवा इतर कोणतंही कारण असेल मुलांच्या विवाहासंबंधित तर ते तुम्हाला एका शब्दामध्ये या आंब्याच्या प्रत्येक पानावरती लिहायचं आहे. आणि
त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही प्रेमविवाह लिहिलेला आहे तर त्याखाली तुम्हाला ओम असं लिहायचं आहे आणि हे देखील तुम्हाला चंदनाने लिहायचं आहे. आता हे सर्व तुम्ही घरीच तुमच्या सर्व पानांवरती तुम्हाला लिहून मग मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. म्हणजेच तुम्हाला मी जसं सांगितलं 108 बेलपत्रावरती ओम लिहायचं आहे आणि ही जे 11 पण आंब्याची पानं घेतलेली आहे तर त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत. अगदी थोड्याशा घेऊ शकता, म्हणजे चिमूटभर घेतल्या तरी देखील चालेल. त्यानंतर या अक्षता तुम्हाला हळदीनं पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. या ज्या आपण पानं घेतलेली 11 पानं आहेत तर ती सर्व पानं एकावरती तुम्हाला ठेवायची आहेत, जुळवून घ्यायच्या आहेत. म्हणजेच यातून अक्षता सांडणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ही पानं तुम्हाला कच्च्या सुतामध्ये बांधायची आहेत. यानंतर आपल्याला ही पानं सर्व घेऊन, त्याचबरोबर मी अगोदर सांगितलं तसं शिवपूजेचं सर्व साहित्य घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम तर शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. जसं मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याने देखील करू शकता किंवा पंचामृताने देखील करू शकता. त्यानंतर तुम्हाला या शिवलिंगाची विधिवत पूजा सेवा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्ही जी 108 बेलपत्र आणलेली आहेत तर ती 108 बेलपत्र या शिवलिंगावर अर्पण करायची आहेत. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही बेलपत्र अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. मनामध्ये तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही समस्या आहे तर ती तुम्हाला ठेवूनच हा उपाय करत राहायचा आहे. त्यानंतर आपण जी 11 आंब्याची पानं आणलेली आहेत, जी आपण बांधलेली आहेत, आणि या पूजेच्या साहित्यासोबतच जाताना आपल्याला मध देखील घेऊन जायचं आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ही जी आंब्याच्या पानांचे पुढचे जो भाग आहे म्हणजे शेंडे जे आहेत तर ती मधामध्ये तुम्हाला बुडवायची आहेत. म्हणजे थोडीशी मधाने ओली करून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर ही जी पानं आहेत तर ती घेऊन या भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगासमोर तुम्हाला बसायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण असेल, समस्या असेल तर ती तुम्हाला या पानावरती बोलून दाखवायची आहे. आणि भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जी काही अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी आणि भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीसारखा आमच्याही मुलांचा जोडा जमावा यासाठी तुम्हाला ही सेवा करत आहात, ही बोलून दाखवायचं आहे. त्यानंतर हा जो उपाय मी सांगत आहे तर तो तुम्हाला फक्त 1 सोमवार करून चालणार नाही, तर तुम्ही 4 सोमवार 5 सोमवार तुम्हाला जेवढे शक्य होतील तर तेवढे सोमवार तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करत असतानाच तुमच्या मुलांचे विवाहाचे योग जुळून येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला ही जी पानं आहेत म्हणजेच आपण जी 11 पानं घेतलेली आहेत तर ती अशोक सुंदरी महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायची आहेत. यामुळे तुमच्या मुलांच्या विवाहात जी काही अडचणी येत आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी आंब्याचं जर झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन या आंब्याच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तुमच्या विवाहासंबंधित ते तुम्हाला या आंब्याच्या झाडाखाली बोलून दाखवायचे आहे. आंब्याच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला तुम्ही देवपूजा करत असाल तर त्या देवपूजेच्या वेळेला एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे. आणि या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. आंब्याच्या पानानेच तुम्हाला हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे, सर्वत्र उंबरठ्यावरती, दरवाजावरती, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे किंवा विवाहामध्ये काही अडचणी जे निर्माण होत आहेत तर त्या दूर होण्यासाठी. त्याचबरोबर जर तुम्हाला हा उपाय करणं सोमवारी जर शक्य होत नसेल काही कारणास्तव तर तुम्ही बुधवारी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल, कारण बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित वार आहे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र हे गणपती बाप्पा आहेत. त्यामुळे जरी तुम्हाला शिवलिंगावरती हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही गणपती बाप्पांना ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. प्रत्येक पानावरती तुम्हाला श्री गणेशाय नमः असं लिहायचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे मुलांच्या विवाहामध्ये जी काही अडचण असेल म्हणजेच कुंडली दोष असेल, प्रेमविवाह, मनासारखा जोडीदार मिळत नसेल किंवा इतर काही कारणानं जी लग्नामध्ये अडचण येत असेल तर ती तुम्हाला या पानावरती लिहायची आहे. आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला ही जी आपण 11 आंब्याची पानं घेतलेली आहेत तर ती अर्पण करायची आहेत. या पानामध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं तसं अक्षदा देखील ठेवायच्या आहेत आणि ही पानं तुम्हाला कच्च्या सुताने बांधायची आहेत. जो उपाय आपण शिवमंदिरात करणार होतो तर तोच उपाय तुम्ही बुधवारी
गणपती बाप्पांच्या समोर करू शकता. फक्त आपण जी मधामध्ये जी तुम्हाला पानं बुडवायला सांगितलेली आहेत तर ती मधामध्ये न बुडवता तुम्ही कुंकवाने लाल करायचे आहेत, म्हणजेच थोड्या ओलं कुंकू करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही पानं बुडवायची आहेत आणि अशी ही पानं तुम्हाला या गणपती बाप्पांना विघ्नहर्त्यांना अर्पण करायची आहेत. विवाहासंबंधी जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला या विघ्नहर्त्याला सांगायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा कोणत्याही सोमवारी किंवा बुधवारी करायची आहे. कारण सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित वार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना विघ्नहर्त्याला समर्पित वार आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय बुधवारी शक्य असेल तर बुधवारी किंवा सोमवारी शक्य असेल तर सोमवारी करायचा आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही सोमवारी या उपायाला सुरुवात जर करणार असाल तर मग तुम्हाला दर सोमवारीच या उपाय करायचा आहे शिवमंदिरात जाऊन. आणि जर तुम्ही बुधवारी जर या उपायाला सुरुवात करत असाल तर मग दर बुधवारीच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर जाऊन हा उपाय करायचा आहे. गणपती बाप्पांच्या पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे, त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि ही जी आंब्याची पानं आहेत यावरती तुम्हाला ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. ही पानं अभिमंत्रित करायची आहेत. मुलांच्या विवाहासंबंधी जी काही समस्या असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे आणि ही पानं तुम्हाला या ठिकाणी अर्पण करायची आहेत. अर्पण करताना माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यासारखाच आमच्या मुलांचाही जोडा जुळावा अशी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे. मी अगोदर सांगितलं तसं विघ्नहर्ता हे भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र असल्याने तुम्ही जर त्यांच्या नावाने जर या विघ्नहर्त्याला जर प्रार्थना केली तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हे विघ्नहर्ता पूर्ण करणार आहेत आणि तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण मुलांचे विवाह जमत नसतील तर आंब्याच्या पानाचा कशा प्रकारे उपाय करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. उपाय करताना ओम नमः शिवाय जर शिवमंदिरात करत असाल तर किंवा गणपती बाप्पांच्या जवळ करत असाल तर ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायला विसरू नका. धन्यवाद.